पेणचे सुप्रसिद्ध असलेले कुमार शेठ वडेवाले यांच्या नवीन स्नॅक्स कॉर्नरचे शानदार उद्घाटन पेण नगर परिषदेच्या नगराध्यक्ष प्रीतम पाटील यांच्या हस्ते पार पडले। गेली अनेक वर्षाची परंपरा असलेल्या या व्यवसायाला नव्या स्वरूपात सुरुवात करण्यात आली असून पेण बस स्थानकासमोर अधिका हॉटेल शेजारी महाराष्ट्र भूषण नानासाहेब धर्माधिकारी मंडईमध्ये ग्राहकांच्या सेवेसाठी सज्ज झाला आहे। स्वर्गीय मोतीराम नागो पाटील यांनी 1952 साली पेण येथील बाजारपेठेमध्ये वडापाव पॅटीची गाडी सुरू केली। साधी गाडी पण अस्सल चव आणि प्रामाणिकपणामुळे लवकरच ग्राहकांचा विश्वास मिळवला। त्यानंतरच्या काळात काही कारणांमुळे ही गाडी पेण शहरातील पेट्रोल पंपाजवळ हलवण्यात आली। याच ठिकाणी वडापाव पॅटीस विशेष प्रसिद्ध झाले आणि पेण शहराला चवीची नवी ओळख झाली। पुन्हा 1966 साली स्वर्गीय अनंत मोतीराम पाटील यांनी हीच गाडी पेण बस स्थानक समोर लावण्यास सुरुवात केली। येथून व्यवसायाला नवी दिशा मिळाली, ग्राहक संख्या वाढली आणि धंदा अधिक भक्कमपणे रुजला। त्यानंतर 2000 साली प्रवीण अनंत पाटील यांनी हा व्यवसाय जबाबदारीने सांभाळला, पुढे नेला, चव, गुणवत्ता आणि नावाची परंपरा कायम ठेवली। आता 2026 मध्ये सुगंधा प्रवीण पाटील, चिन्मय प्रवीण पाटील आणि पार्थ प्रवीण पाटील यांनी 3 पिढ्यांचा चवीचा वारसा तसाच जपून नव्या पिढीच्या ग्राहकांसाठी सुरू केला आहे। महाराष्ट्राचा पारंपरिक खाद्यपदार्थ म्हणजे वडापाव। आता या वड्याचा आस्वाद पेणकरांना मिळणार आहे। स्वर्गीय प्रवीण शेठ यांच्या वाढदिवसानिमित्त या स्नॅक्स कॉर्नरचे उद्घाटन करण्यात आले। आजोबांनी सुरू केलेला हा व्यवसाय त्यांच्या मुलाने, त्यानंतर आता त्यांचा नातू सांभाळतोय। पारंपरिक व्यवसायाला आधुनिकतेची जोड देऊन हा व्यवसाय सुरू झाला असल्याचे नगराध्यक्ष प्रीतम पाटील यांनी नव्या व्यवसायाला शुभेच्छा देताना सांगितले। नमस्कार। आज कुमार शेठ वडेवाले या स्नॅक्स कॉर्नरच्या दुकानाचं उद्घाटन अप्पासाहेब धर्माधिकारी या बिल्डिंगमध्ये, या भाजी मंडईच्या मध्ये या दुकानाचं आज उद्घाटन सोहळा इथे पार पडला आहे। 1966 पासूनची जी कुमार शेठ वडेवाली या कुटुंबाची परंपरा आहे, महाराष्ट्राचा पारंपरिक खाद्यपदार्थ म्हणजे वडापाव आणि या वड्याचा आस्वाद पुन्हा एकदा पेणकरांना मिळणार आहे याचा निश्चितच आनंद आहे आणि तो आस्वाद पेणकरांनी घ्यावा अशी मी निश्चितच विनंती करेन। चिन्मय, आज या दुकानाचं उद्घाटन झालं आहे। खरं तर सगळ्यात पहिले इथे आल्यावर आठवण आली ती आमच्या प्रवीण दादाची। प्रवीण दादा आज वाढदिवस आहे। दादा जर इथे असताच तर एक वेगळंच वातावरण आणि वेगळाच आनंद असता, पण असो, आजोबांनी सुरू केलेला व्यवसाय, जो व्यवसाय आजोबांनी सुरू केला, वडिलांनी चालवला आणि त्याच आजोबांच्या व्यवसायाच्या परंपरा आज चिन्मय तू पुढे चालू ठेवतोय। पारंपरिक व्यवसायाला आधुनिकतेची जोड देऊन हा व्यवसाय तू पुढे नेतोय याचा निश्चितच आम्हाला आनंद आहे। ज्यावेळेस तू पत्रिका घेऊन घरी आलास तेव्हा आमच्या घरात हा विषय झाला की कुमार शेठ वडेवाले म्हणजे अण्णांचे, रविशेठ पाटील साहेबांचे जवळची व्यक्ती, एकदम जवळचे घरातले संबंध असणारी व्यक्ती। त्याच्यानंतर प्रवीण दादाचे पण आमच्या कुटुंबाशी घरातलेच संबंध आणि आज चिन्मय सुद्धा त्याच पद्धतीने आमच्या कुटुंबाशी जवळ आहे। म्हणजे या कुटुंबातली 3ऱ्या पिढीचे आणि आमच्या कुटुंबाचं तेच तितकंच घट्ट नातं आहे याचा आम्हाला निश्चितच आनंद आहे। आज प्रवीण दादा नसला तरी आमचं कुटुंब त्याच भावनेने, त्याच हक्काने चिन्मयच्या पाठीशी आहे आणि यापुढे सुद्धा राहणार। चिन्मय, स्वयंरोजगाराच्या माध्यमातून तू केलेला हा व्यवसाय, या व्यवसायातनं इथे कामाला असलेली जी 4 माणसं आहेत, तुझ्यामुळे शहरातल्या आणखीन 4 कुटुंबांना त्यांचं घर चालवण्यासाठी हातभार लागणार आहे। म्हणून तुझं मनापासून कौतुक करते। कुमार शेठ वडेवाल्यांची चव आता पुन्हा एकदा पेणकरांना चाखायला मिळणार आहे याचा निश्चितच आनंद आहे। ज्या पद्धतीने दुकानाचं नियोजन केलं आहे, सगळं साहित्य सामुग्री बघितली आहे, जी स्वच्छता इथे बघितली आहे, करण्याची पद्धत, हे सगळं नियोजन बघून खात्री आहे की पेणकर या दुकानाला, या चवीला पुन्हा एकदा खूप पसंती देतील आणि आमच्या चिन्मयला असंच यश येवो अशी मी मनापासून त्याला शुभेच्छा देते आणि थांबते। धन्यवाद। अशाच ताज्या अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या रंग मराठी न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनवरती क्लिक करा। धन्यवाद।